नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज पुन्हा एकदा EPS 95 पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे EPS 95 पेन्शनधारकाच्या जीवनात अमूल्य बदल घडून येतील। 1 जानेवारी 2000 पासून देशभरात ही प्रणाली लागू होणार। मित्रांनो, काय ही प्रणाली आणि कोणते आहेत बदल ते नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, केंद्र सरकारने दावा केला आहे की सेंट्रलाइज पेन्शन सिस्टम म्हणजे CPPS सुरू केल्याने पेन्शनधारकाच्या जीवनात अमूल्य बदल घडून येतील। 1 जानेवारीपासून देशभरात ही प्रणाली लागू होणार आहे। 80 लाख पेन्शनधारकांसाठी यांची अंमलबजावणी होणार आहे। श्री इटेला राजेंद्र CPPS प्रणालीबद्दल यांनी सरकारला प्रश्न विचारले। श्री इटेला राजेंद्र यांनी विचारले की कामगार आणि रोजगार मंत्री कृपया याची माहिती देतील का? प्रस्तावित सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे CPPS ची प्रायोगिक चाचणी यशस्वी होत आहे का? पुढे त्यांनी विचारले की EPS 95 पेन्शनधारकासमोरील दीर्घकाळ चालणारी आव्हाने CPPS प्रणालीद्वारे शोधली जातील। CPPS प्रणालीचा अवलंब केल्याने EPFO आपल्या पेन्शनधारकांच्या गरजा पूर्ण करू शकेल का? होय असल्यास संबंधित माहिती काय आहे आणि ती किती काळ लागू केली जाईल? प्रायोगिकरित्या आतापर्यंत कोणते परिणाम प्राप्त झाले आहेत आणि कोणत्या कमतरता ओळखल्या गेल्या आहेत? कामगार व रोजगार राज्यमंत्री श्रीमती शोभा करंदलाजे यांनी उत्तर दिले। या सर्व प्रश्नाची उत्तरे कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या राज्यमंत्री श्रीमती शोभा करंदलाजे यांनी दिली आणि त्यांनी सांगितले की CPPS प्रणालीची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाली आहे। पहिली पायलट चाचणी 29 आणि 30 ऑक्टोबर 2024 रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाली आणि जम्मू, श्रीनगर आणि कर्नाल प्रदेशातील 49,000हूनही अधिक नोकऱ्या सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे CPPS द्वारे भरती करण्यात आल्या। नोव्हेंबर 2024 मध्ये दुसरी पायलट चाचणी घेण्यात आली आणि CPPS द्वारे सुमारे 9.3 लाख EPS पेन्शनधारकांना पेन्शन वितरित करण्यात आले। CPPS पूर्णतः कार्यान्वित करण्याचे कार्य 2025 च्या सुरुवातीस लागू करण्याचे प्रस्तावित आहे। CPPS पेन्शनधारकांना लाभ देईल। CPPS हे केंद्रीकृत प्रणाली स्थापन करणाऱ्या एका मोठ्या बदलाचे प्रतीक आहे, ज्यामुळे भारतभरातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेद्वारे पेन्शन वितरण सक्षम होते। पेन्शनधारकांना आता त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या RO आधारित विकेंद्रित पेन्शन वितरणातील काही बँकांच्या मर्यादित पर्यायाऐवजी भारतातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून त्यांचे पेन्शन प्राप्त करण्याचा पर्याय असेल। PPO ट्रान्सफर करण्याची गरज नाही। CPPS सिस्टम पेन्शन पेमेंट ऑर्डर एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित न करता संपूर्ण भारतभर पेन्शनचे वितरण सुनिश्चित करेल, जरी पेन्शनधारक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेला तरीही। तर मित्रांनो, कशी वाटली ही महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।